सो हे गाईज वेलकम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरचा हा सेकंड ब्लॉग असणार आहे, जो की खूपच स्पेशल ब्लॉग असणार आहे. स्पेशल मीन्स नॉट येट बट येस स्पेशलच असणार आहे. आणि आजची सकाळची सुरुवात अशी मस्त अशी देवाची पूजा करून स्टार्ट केलेला आहे. मी घरात मस्त पप्पांची पूजा वगैरे केली आहे. अंगारक चतुर्थी आहे. सो टिफिन वगैरे पॅक केले, फ्रेश वगैरे होऊन आले मी सलॉनमध्ये आल्याच्यानंतर माझे जे की डेली कामं असतं सलॉनमध्ये, जे की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलेच आहेत. सो ते सगळे कंप्लीट केले मी आणि सुरुवात करते आजच्या माझ्या दिवसाला. अँड लेट्स बघू आजचा दिवस कसा जातो आहे, काय जातो आहे. आज मला अंगारक चतुर्थी आहे, तर आपण जाऊन येऊयात सिद्धिविनायकला, गणपतीचे दर्शन घेऊन येऊयात. आणि बघू आता 6 वाजता माझं सलॉनवरनं सुटेल मी. मग घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आपण जाऊयात सिद्धिविनायकला. ओके. सो माझ्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू. स्टे ट्यून अँड लेट्स गो. सो हे गाईज, फायनली मी सलॉनमधनं सुटलेले आहे आणि आता चालले आहे घरी जाऊन आपण मस्त फ्रेश वगैरे होऊन आपण निघूयात सिद्धिविनायकच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. ओके, सो लेट्स गो. सो हे गाईज, फायनली मी सॅलॉनवरनं आले. लाईक थोडं आज उशीरच सोडलं मला. खूप अशी गर्दी होती, सीझन चालू आहे, गर्दी आहे. तर मग 7 वाजता मला सोडलं आणि आले मी घरी. फ्रेश वगैरे झाले, आम्ही दोघंही फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो आहे सिद्धिविनायकला. सो स्टे ट्यून, भेटूया बाप्पाच्या दर्शनाला. ओके. तर हे गाईस, तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहोत दादरमध्ये चैत्यभूमी. हे गाईस, फायनली आमचा मूड चेंज नाही झाला म्हणजे तोच आहे. आणि आम्ही विचार केला की आपण चाललो आहे दादरला सिद्धिविनायकला, सो चैत्यभूमीला जाऊन येऊ. सो आम्ही आलो. हे साहेब, आता रात्रीची वेळ आहे म्हणून पूर्ण असं सुमसाम आहे. तुम्ही बघू शकता कोणीच नाही आहे. यू कॅन सी अँड सी बँड्रा सीलिंग पूर्णपणे क्लिअर अशी दिसते. सो आम्ही दोघं आलो आहोत आणि खूप शांत वाटतं इथं, असं तुम्ही बघू शकता. खूपच जास्त छान वाटतंय. रशमध्ये बिलकुल इरिटेट होतं, बट आता खूप छान आणि खूप मस्त असं वाटतं. पूर्ण शांत वातावरण आहे. त्याच्यानंतर मस्त आम्ही 1-2 फोटोज क्लिक केले आणि त्याच्यानंतर निघालो. मग पूर्णपणे बंद होतं म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत सिद्धिविनायकला. सो लेट्स गो. आता वाजले आहेत 8:45. लेट्स गो गाईज. सो फायनली पोचलो आम्ही सिद्धिविनायकला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. आरती चालू आहे आणि आरतीच्या वेळेसच आम्ही पोचलेलो आहोत. सो लेट्स गो. जाऊयात आपण आता आतमध्ये. मध्ये जाताना मस्त असे आम्ही फुलं हार वगैरे घेतले आणि देन आम्ही गेलो. सो तुम्ही बघू शकता किती अशी गर्दी आहे इथं. आरती चालू होते त्याकरता आतमध्ये सोडत नव्हते. फायनली आम्ही आतमध्ये गेलो आणि गाईस, तुम्ही रश बघू शकता पूर्णपणे किती अशी रश आहे. सो हे गाईज, फायनली आपलं सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आहे मस्त असं. आणि खूप रश होता म्हणून मी आतमध्ये शूट केलं नाही आहे आणि आतमध्ये कॅमेरासुद्धा अलाउड नव्हते. दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. आता आम्ही निघालो आहोत लाईक दादरला आलो आहोत. चैत्यभूमी पण कंप्लीट केली, सिद्धिविनायकही झालं. त्याच्यानंतर मग मला आठवलं की दादरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं इथं दादरमध्ये राजगृह आहे. सो ते बघायला चाललो आहात आपण. लेट्स गो नाव. हे गाईज, तुम्ही बघू शकता राजगृह आंबेडकर बाबासाहेबांचा. राजगुरू चौक. सो फायनली चाललो आहे आपण घरी आणि आजचा ब्लॉग आपण आता इथं स्टॉप करूयात. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला